श्लोक 4 आणि 5. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यन्दमशमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च. श्लोक 5. अहिंसा समता तुष्टिस्तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथक्विधाः. या दोन्ही श्लोकाचा अर्थ आपण एकत्रपणे पाहणार आहोत. अर्थ: बुद्धी, ज्ञान, अमूढता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनशांती, सुख दुःख, उत्पत्ती विनाश, भय आणि अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश आणि अपयश हे भिन्न भिन्न प्रकारच्या प्राण्यात उत्पन्न होणारे अनेक भाव माझ्या म्हणजेच ईश्वरापासूनच उत्पन्न होतात असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: वरील श्लोकात बुद्धी, ज्ञान इत्यादी जे अनेक भाव सांगितले आहेत ते माणसात दिसून येतात. ते सर्व ईश्वरापासूनच उत्पन्न होतात. ईश्वराचे विश्वव्यापी मनापासून हे मानस भाव निर्माण झाले आहेत. ते त्या व्यक्तीचे भाव नाहीत. ही ईश्वराची विभूती आहे. या ठिकाणी असे 20 भाव सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे आपण पाहूया. 1. बुद्धी. उद्देशाप्रमाणे निश्चय करणाऱ्या वृत्तीस बुद्धी असे म्हणतात. सर्व ज्ञानाचा साठा म्हणजेच बुद्धी. 2. ज्ञान. एखादी गोष्ट कळणे म्हणजे ज्ञान. सार असार, ग्राह्य अग्राह्य, नित्य अनित्य, सत असत, उचित अनुचित, कर्तव्य अकर्तव्य असा जो विवेक, अशी जी वेगवेगळी माहिती आहे त्याला ज्ञान असे म्हणतात. ते प्रत्येकाला भगवंताकडूनच मिळते. 3. असम्मोह. बुद्धीला भुरळ न पडणे. शरीर आणि संसाराला उत्पत्ती व विनाशशील आहेत ते जाणत असल्याने त्या ठिकाणी मी आणि माझेपण न करणे. 4. क्षमा. अपकार किंवा एखाद्याचा अपराध विसरून जाणे. शक्य असूनही त्याला शासन न करणे. आपल्या अंगात सामर्थ्य असूनही त्याला इहलोकी अथवा परलोकी शासन होऊ नये असा विचार करण्याचे नाव क्षमा असे आहे. सत्यम. 5. सत्यम. अस्तित्वात असलेले मान्य करणे. जसे ऐकले, पाहिले आणि समजून घेतले त्यानुसारच स्वार्थ व अभिमानाचा त्याग करून दुसऱ्याच्या केवळ हितासाठीच जसेच्या तसे सांगणे म्हणजे सत्य. 6. दम. परमात्म प्राप्तीचा उद्देश मनात ठेवून इंद्रियांना आपापल्या विषयापासून परावृत्त करून आपल्या पूर्णपणे ताब्यात ठेवणे. 7. शम. मनाला भोगाच्या चिंतनापासून परावृत्त करणे म्हणजेच मन ताब्यात ठेवणे. 8. सुख. भोवतालची परिस्थिती चांगली वाटणे. शरीर मन इंद्रियांना अनुकूल अशी परिस्थिती प्राप्त झाल्यावर अंतःकरणात जी प्रसन्नता येते ते सुख असे म्हणतात. दुःख. परिस्थिती वाईट वाटणे, प्रतिकूल वाटणे. अशी प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असता मनाला नैराश्य किंवा अप्रसन्न वाटणे म्हणजेच दुःख. भव. एखादी गोष्ट असणे किंवा अस्तित्वात येणे म्हणजेच भव. अभव. ती नसणे म्हणजेच त्याचा अभाव असणे. भय. आपले आचरण, विचार इत्यादी शास्त्र आणि लोकमर्यादेविरुद्ध होण्यामुळे अंतःकरणात आपले अनिष्ट होण्याची म्हणजे आपले काहीतरी वाईट होईल, आपल्याला काही त्रास होईल अशी जी एक शंका असते ती म्हणजेच भय. अभय. आपले आचार व विचार चांगले असतील आणि कोणाला कष्ट न देणारे तसेच शास्त्र व लोकमर्यादेला धरून असतील तर आपले कधीही काहीही वाईट होणार नाही याची मनाला खात्री वाटणे आणि कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणे म्हणजेच अभय. अहिंसा. तन मन आणि वाचेने
कोणत्याही देश काल परिस्थितीत आणि कोणत्याही प्राणीमात्राला किंचितही दुःख न देणे म्हणजे अहिंसा. समता वेगवेगळ्या अनुकूल व प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी प्राप्त झाल्यावर आपल्या मनात अनुकूल किंवा प्रतिकूल भाव न येणे म्हणजेच समता, म्हणजेच सर्व समान मानणे, म्हणजे सुख किंवा दुःख यांचं कोणतीही आपल्या मनावर परिणाम न होऊन देणे म्हणजेच समता. तुष्टी नेहमी संतुष्ट असणे, असेल त्या परिस्थितीत संतोष मानणे. एखाद्या गोष्टीची आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणातील उपलब्धी झाली, म्हणजे आपल्याला हवं तेवढं ते जर नाही मिळालं तरीसुद्धा त्यात असमाधानी नसणे किंवा मिळते त्यापेक्षा मला अधिक पाहिजे अशी इच्छा न धरणे. तप प्रयत्न करणे, आपल्या कर्तव्याचे पालन करताना जर काही झाले, प्रतिकूल परिस्थिती आली तरी त्या सर्व गोष्टी आनंदाने सहन करणे. तसेच इच्छित गोष्ट प्राप्त होण्यासाठी एखादे व्रत करणे. दान दुसऱ्यावर उपकार करण्याची भावना मनात न ठेवता किंवा त्यापासून एखादे विशिष्ट फळ मला मिळावे, म्हणजे प्रसिद्धी मिळावी, लोकांनी चांगलं म्हणावं, मान द्यावा, अशा प्रकारची कोणतीही इच्छा मनात न धरता आपल्या प्राप्तीतील काही भाग इतरांना देणे. यश मनुष्याचे चांगले वागणे, चांगले भाव व गुण यांना अनुसरून समाजात त्या माणसाचे नावाला जी प्रसिद्धी मिळते, प्रतिष्ठा मिळते किंवा प्रशंसा होते त्याचे नाव यश आहे. तर दुराचरण, दुष्टवर्तन, दुर्गुण इत्यादी अनेक गोष्टीमुळे ज्या प्रकारची निंदा होते ती सहन करावी लागते ते अयश किंवा अपयश. थोडक्यात युद्धात जिंकणे म्हणजे यश आणि हरणे म्हणजे अपयश. भवन्ति भावाभूतानां मत्त एव पृथग्विधाः. प्राणीमात्रांचे हे वेगवेगळे अनेक प्रकारचे भाव आहेत. ते फक्त परमेश्वरापासूनच उत्पन्न होतात. त्या सर्वांना मिळणारी सत्ता, स्फूर्ती, शक्ती, आधार आणि प्रकाश हे सर्व या लोकमहेश्वराचाच असतो. सर्व तत्वांचे मुळाशी भगवंतच आहे. मत्त म्हणजे भगवंताचा योग, सामर्थ्य व प्रभाव आहे. पृथग्विधा म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या विभूती आहेत असे तू समज, असे भगवंत सांगत आहेत. या ठिकाणी प्राण्यांचे जे 20 भाव सांगितले आहेत त्यापैकी 12 भाव वेगवेगळे असून ते सर्व अंतःकरणात उत्पन्न होणारे आहेत. शिवाय भयाबरोबरच अभयही अंतःकरणातच उत्पन्न होणारा असा भाव आहे. उरलेले 7 भाव परस्पर विरोधी असून ते प्राण्यांच्या पूर्वकृत कर्माची फळे आहेत. जसे यश, अपयश इत्यादी हे सर्व भाव प्रत्येक सजीव प्राण्यांमध्ये असतात. ते आत्म्यापासून म्हणजेच परमेश्वरापासूनच निर्माण होतात. आता इथे लोकांच्या मनात एक असा विचार येईल की अहिंसा हा भाव वाघसिंहांसारख्या क्रूर जंगली प्राण्यांमध्ये असतो का नसतो? पण त्याचे उत्तर तो असतो म्हणजे होय असेच येते. कारण हे प्राणीसुद्धा भूक लागली तरच हत्या करतात, उगाचच ते कोणालाही मारत नाहीत. असा हा सर्व भाव जो आहे हा ईश्वरापासून निर्माण होतो असे तू समज, असे इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. इथे आपण थांबू.